लोकतंत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. तर आज आपल्यासोबत आहेत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव पाटील बाबळीकर. तर पाटील, जे शासनानं जे घरकुलाचे अनुदान आहे, वाटप आहे, हे मागील काही महिन्यापासून बंद आहे. तुम्ही 2 दिवसापूर्वी चौकशी केली, पंचायत समितीचे बजेट भरपूर आहे, परंतु त्या शेतकऱ्यांचे FTO केलेले आहेत. काही घरकुल लाभार्थ्यांना पैसे येत आहेत, काहींना येत नाहीत. तसेच दुसरा मुद्दा म्हणजे हे जे विमा आहे, पीक विमा, हा पीक विमा पण आतापर्यंत भेटलेला नाही. काय प्रतिक्रिया आहे आपली घरकुलाबद्दल? प्रथमतः नमस्कार, मी बालाजी पाटील. आमचे पंचप्राण शरद जोशी साहेब, शेतकरी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, डॉक्टर प्रगतीताई खरे चव्हाण, आज घरकुलाच्या संदर्भामध्ये जवळपास हदगाव तालुक्यामध्ये 5 ते 6 महिन्यापासून घरकुल लाभार्थ्यांना 1 रुपयाही लाभार्थ्यांना लाभ भेटला नाही. पहिल्यांदा 15,000 रुपये स्टार्टिंग मदत आलेली होती. नंतर पुन्हा अनेक फेऱ्या मारल्या पंचायत समितीला घरकुल लाभार्थ्यांनी. तर यशस्वी प्रणाली म्हणून या नावाचे ते ऑनलाईन प्रणाली आहे. त्या संदर्भात 1 रुपयाही आत्तापर्यंत शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना आला नाही घरकुलांच्या. त्या संदर्भात आम्ही 15 एप्रिल या दिवशी आम्ही तिथं उग्र रूपाचे आंदोलन करण्याचे आम्ही ठरवले आहे. तहसील कार्यालय हदगाव येथे. पाटील, दुसरा मुद्दा असा आहे की जे पीक विमा आहे, पीक विमा अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. 17,500 रुपये सरकारने मंजूर केले. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरायचा होता, आता पेरणी झाल्यानंतर नाविलाज असतो, त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी भरू शकले नाही. पोटच कसं भरायचं, तर विमा भरण्यासाठी पैसे कुठून येणार? 1200-1300 रुपये यासाठी काही वंचित राहिले आहेत. तर पीक विमा त्वरित द्यावा, वंचित जे शेतकरी आहेत त्यांना पण विमा द्यावा. काय मागणी आपली शेतकरी संघटने? बरोबर आहे. तर प्रत्येक ज्या वेळेस 1 रुपया होता त्यावेळेस शेतकऱ्यांनी पैसे भरले होते. त्यावेळेस 1 रुपया होता. यावेळेस त्या शासनाने 1,000 रुपये ठेवले होते, 1,1100 समजा. तर आज काही शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो पोट भरायचीच मुश्किली होती. खरी गोष्ट आहे तुम्ही जे बोलले ते. परंतु येथे सरसगट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे. आणि ते बी 15 तारखेपासून ते 15 तारखेला हे शेतकऱ्यात आम्ही मुद्दा मानलेलाच आहे. या शेतकऱ्याच्या संदर्भात आम्ही याचे पण उग्र रूपाचं आंदोलन करणार आहोत. आणि जोपर्यंत शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी संघटना ही गप्प बसणारच नाही. आता शेतकऱ्यांनी जे पीक विमा भरलेला नाही, त्यांची परिस्थितीच नव्हती त्यावेळेस, म्हणून ते भरू शकले नाही. हो, कारण विमा शेतकरी भरतातच. हो, परंतु यावेळेस बरेचसे शेतकरी वंचित राहिले आहेत पीक विमा भरण्यापासून. तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा सरकारने मदत नाही करायलाच पाहिजे. ते आज मला सांगतो 40 ते 50% शेतकऱ्याला भरलेलं आहे. बाकी 50% शेतकरी वंचित आहेत, कारण पैसेच नव्हते त्यांच्याकडे. त्यांना पण 50% जे शेतकरी होते त्यांना पण विमा द्यायलाच पाहिजे शासनाने. आणि आम्ही देण्यास त्याला भाग पाडू. आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू. खरोखरच बालाजी पाटील बाबळीकर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत. तर पाटील, आपले पण अभिनंदन लोकतंत्र न्यूजच्या चॅनलतर्फे की आपण शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पदी आपली निवड झालेली आहे. आणि खरोखरच आपली जी तळमळ आहे, या तळमळीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणारच आहे. आणि लोकतंत्र न्यूजशी बोलल्याबद्दल आपले धन्यवाद. आणि खरोखरच सरकारने पीक विमा ज्यांनी भरलेलाच नाही, खरोखरच भरलेला नाही, ज्यांच्याकडे खायला पैसे नव्हते पेरणीमध्ये, गोरगरीब शेतकऱ्यांनी भरू शकले नाही, तर त्यांना पण खरोखर 17,500 रुपये पीक विमा द्यायला पाहिजे. भरलेल्यानंतर द्यायलाच पाहिजे आणि त्यांना पण देण्यास भाग पाडू आम्ही. घरकुलाचा प्रश्न सुद्धा आहे. त्या घरकुलाचे प्रश्न सुद्धा त्वरित FTO संबंधित प्रशासनाने करावी व घरकुलाचे अनुदान त्यांना द्यावेत, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. धन्यवाद. आपण लोकतंत्र न्यूजशी बोलल्या.